रामकृष्ण हरी माऊली. चला वारीला सुखाचा मंत्र शोधायला, असं आपण सुरुवातीच्या भागामध्ये म्हणजे पहिल्या भागामध्ये शीर्षक दिलं होतं. हा सुखाचा मंत्र काय आहे हे तपासत 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 आपण पुढे आलो आहे. म्हणजे संयम काय आहे, कसा ठेवला पाहिजे, त्यातून काय साध्य होतं, वारीमध्ये आपण काय काय शिकत असतो, काय काय बघत असतो, या सगळ्या गोष्टी आपण बघत 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 पुढे येतोय. आता येतोय आपण सुखाच्या शोधाजवळ. हा सुखाचा शोध कसा आहे, काय असतो हा सुखाचा शोध? जनरली कसं असतं बघा, आपण मी सुखी तर जग सुखी असं म्हणत असतो. म्हणजे आपण गमतीत म्हणतो बघा, तुडुंब जेवण झालं, पोट भरलं की आता सगळं दुनिया जेवली. चातुर्मासाच्या कथेमध्ये असतं बघा ते, करारे हाकारे पिटारे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा, उपाशी नाही तापाशी नाही, मग ती कथा सुरू होते. हा करारे हाकारे पिटारे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का शोध करा, हे कशामुळे आलं? हे आलं यामुळं की मी जेवण करत असताना माझ्या आजूबाजूच्या आसमंतातील एकही व्यक्ती भुकेली राहू नये याची काळजी घेतली पाहिजे. बघा, सगळीच लेकरं ईश्वराची असतील, सगळीच लेकरं त्या पांडुरंगाची सावळ्याची असतील, तर सावळ्याची काळजी घेण्याच्या ऐवजी त्याच्या लेकराची काळजी घेतली तर अधिक बरं वाटतं. एक सोपं गणित सांगू. एखाद्या आईला तुम्ही रागवा, तिच्यासोबत भांडण करा, तिला नको नको ते बोला, ती तुमच्यावर थोडा वेळ रागावेल. पण ज्या क्षणी तुम्ही तिच्या लेकराची माया कराल, त्याची काळजी घ्याल, तेव्हा ती माऊली स्वतःला लावलेले बोल विसरून जाते आणि तुमच्याविषयी चांगला विचार करू लागते. जगातली एक आई आपल्या लेकराचा विचार करून तुमच्याविषयी असलेलं त्याचं मत बदलते. म्हणजे मित्राची आईसुद्धा बघा, जो आपल्या लेकराच्या उपयोगाचा आहे त्याच्यासाठी वाटेल ती गोष्ट करायला तयार असते. म्हणजे तुमचा चांगला मित्र, तुमच्या हिताचा मित्र तुमच्या घरी आला की तुमची आई त्याला, बाळा चहा घेतोस का, बाळा नाश्ता करतोस का, बाळा जेवण करून जातो का, असं करत असते. का? तिला माहीत आहे हा माझ्या लेकराची काळजी घेणार आहे, मी याची काळजी घेतली पाहिजे. हा आपल्या आईला निकष लागू होणार असेल तर त्या जगन्नियंत्याच्या बाबतीत हाच नियम लागू होणार नाही का? त्याला सुखी करण्यापेक्षा आपण सगळे त्याच्या लेकराला सुखी करण्याचा मार्ग पत्करू लागलो तर काय होईल? देवाच्या नावानं देवाघरचंच लेकरू कापून खाणारे आम्ही. एखादं कोंबडं, एखादं बकरं कापल्यानं त्याला सुख मिळेल अशी अपेक्षा व्यक्त तरी कशी करू शकतो? हा सुखाचा शोध अशाच छोट्या 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 गोष्टीतून घ्यायचा असतो. एक छोटीशी कथा सांगतो माऊली. एका गावात एक प्रवचनकार उतरतात आणि जसेच ते बसमधून उतरतात, ते उतरल्याबरोबर त्या प्रवचनकारांना गावातला एक मुलगा समोर दिसतो. त्याला म्हणतात, बाळा माझं एक काम करशील? ते म्हणाला, हो महाराज सांगा काय काम करू? ते म्हणाले, अरे गावची शाळा कुठे आहे मला दाखव. पोरगं जरा चालू. ते म्हणाला, महाराज शाळेला तर सुट्ट्या आहेत, आता शाळेत जाऊन काय करणार? ते म्हणाला, अरे दाखव तर. नाही म्हणलं, महाराज शाळेत ना गुरुजी, ना मुख्याध्यापक, ना शिपाई, ना पोरं, तुम्ही शाळेत जाऊन काय करणार? ते म्हणाला, अरे बाबा शाळेमध्ये समोर जे मैदान आहे त्या मैदानामध्ये माझ्या प्रवचनाचा कार्यक्रम आहे. अच्छा अच्छा, म्हणला असं आहे का, चला मग मुलगा त्या महाराजांना घेऊन थोडं पुढे जायला. त्यांनी महाराजाला विचारलं, म्हणाला, महाराज तुम्ही प्रवचन करता म्हणजे काय करता? ते म्हणाले, अरे मी देवाच्या गोष्टी सांगतो, चांगलं वाटाव्या अशा गोष्टी सांगतो, लोक सुधारतील अशा गोष्टी सांगतो. म्हणाला, बरं बरं बरं, मग आज तुम्ही कोणत्या विषयावर बोलणार आहात? ते म्हणाले, मी सुखाचा मार्ग या विषयावर आज माझं प्रवचन करणार आहे. पोरगं असं पुढे गेलं आणि महाराजाला म्हणाला, महाराज तुमचं प्रवचन काय खरं वाटत नाही म्हणला मला. ते म्हणले, म्हणजे? महाराज ते तुमचं प्रवचन काही जमणार नाही, तुम्हाला काही येणार नाही म्हणला प्रवचन सांगतात. म्हणजे कसं काय, तू असं का म्हणतोयस? महाराज जरा थोडेसे शांत स्वभावाचे होते. असं बोलू नये बाळा, तुला असं का वाटलं सांग बरं. ते म्हणाला, महाराज माझ्या गावच्या शाळेचा रस्ता तुम्हाला मार्ग नाही, माहीत नाही, आणि तुम्ही थेट सुखाचा मार्ग सांगायला निघाले. ज्याला माझ्या गावच्या शाळेचा मार्ग माहीत नाही तो सुखाचा मार्ग कसा सांगणार? पोराचा सवाल बिनतोड होता. महाराजांनी विचार करायला सुरुवात केली. पोरगं म्हणाले, खरंच जरा आगाव दिसत आहे, असंच आहे किंवा आपल्याकडं साधी साधी मार्ग आम्हाला माहीत नाहीत आणि आम्ही सुखाच्या मार्गाविषयी बोलू लागलो. सुख 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 म्हणजे काय असतं? बघा गंमत अशी आहे
की जेव्हा आम्ही या सुखाच्या मार्गाचा विचार करू लागतो तेव्हा आम्ही जमवलेली संपत्ती किती याचा विचार अधिक करतो. मी जमवलेल्या सुखसोयी किती याचा विचार अधिक करतो. माझ्या पश्चात माझ्या मुलांसाठी काय मी जमवून ठेवलंय याचा विचार मी करतो. मलाच उत्तम दारू प्यायला मिळते, मला उत्तम जेवायला मिळतं, मला उत्तम मदिरालयात जायला मिळतं, मी उत्तम गणिकांच्या सोबत जाऊ शकतो, मी सुखी आहे. आणि मला हे करायला मिळालं नाही म्हणजे हे सगळं माझ्याकडून काढून घेतलं तर देव माझ्या मागे उगीच लागलाय, देवाला माझं बरं बघवतच नाही, देव कधी माझं चांगलं करतच नाही. म्हणजे मी दुःखात असेल, मी अडचणीत असेल त्याला जबाबदार देव, आणि मी सुखात असेल तर त्याला जबाबदार माझं कर्तृत्व. हे कोण केलं? हे मी केलं. प्रॉपर्टी कोण जमा केली? मी केली. सगळं माझं आहे, माझे कष्ट, माझी मेहनत, प्रचंड परिश्रम. हा भाव आपल्याला अधिकाधिक परिश्रम करायला भाग पाडत असतो आणि नेहमीच दुःखी ठेवत असतो. झाल्या प्रकाराबद्दल वाईट असो वा चांगले यासाठी परमेश्वर जबाबदार असेल ना तर आपण सुखी होऊन जातो. मागच्या एका भागात मी तुम्हाला छोटीशी कथा सांगितली होती, ती अजून जरा संकोचाने सांगतो. एक माणूस समुद्रकिनाऱ्यावरून चालत असताना त्याला आपल्या जीवनाचा चित्रपट डोळ्यासमोरून तरळून जाऊ लागला. त्याला कळलं की आपण जेव्हा सुखात होतो तेव्हा वाळूवरती 4 पावलं आहेत, 2 देवाची 2 माझी. मी जेव्हा दुःखात होतो तेव्हा वाळूवरती 2च पावलं आहेत आणि पुन्हा सुखात आल्यावर 4 पावलं आहेत. तो देवाला म्हणाला, देवा तू असं का करतो? मी सुखात असताना माझ्यासोबत चालत असतोस, मी दुःखात गेलो की माझी साथ सोडून देतोस, मी सुखात आलो की पुन्हा माझ्यासोबत येतोस, इतका कसा निष्ठुर आणि स्वार्थी तू? देव त्याला हसून एकच उत्तर देतो. मागच्या भागात तुम्ही ऐकलंय, ते उत्तर फार सुरेख आहे. देव त्याला एकच म्हणतो, राजा 4 पावलं तुझी माझी ठीक आहेत, 2 पावलं तुझी असा जो तुझा समज आहे ना तो चूक आहे. जेव्हा तू दुःखातून जात होतास तेव्हा मी तुला उचलून धरलं आणि दुःखाच्या सागरातून पलीकडे नेऊन ठेवलं. पुन्हा 4 पावलं दिसायला लागली, ती पुन्हा दिसणारी पावलं तुझी आहेत आणि 2च दिसणारी पावलं माझी आहेत. हे लक्षात ठेव. जे देव दुःखात सुद्धा आपली मदत करत असतो हा भाव आपण विसरूनच जातो. आपल्या दुःखासाठी त्याला जबाबदार धरतो, आपल्या सुखासाठी आपण जबाबदार असतो. आणि हाच नेमका भाग आपल्याला आयुष्यात सुखाच्या जवळ जाऊ देत नाही. जोपर्यंत हा अहंकार आपल्या मनात आहे ना, मी कोणीतरी मोठा आहे, माझं आयुष्यच खरं आयुष्य आहे, हा अहंकाराचा भाव आपल्याला कधीच मोठा होऊ देत नाही. मी सुखी तर जग सुखी हा भाव कधीच मोठा होऊ देत नाही. थोडा उलट विचार करून बघा, थोडा उलट विचार करून बघा. जग सुखी तर मी सुखी. सगळं जग जेव्हा सुखी असेल, सगळं जग जर परमेश्वराचं असेल आणि ते सुखी होत असेल तर त्यात राहणारा मी पण एक सुखी होऊन जाईल. पण घोटाळा असा आहे की सगळे त्या खुलवर दुधाच्या गोष्टीसारखं वागतायत. म्हणजे माझं वेगळं असलं पाहिजे आणि जगाचं वेगळं असलं पाहिजे. त्या गावात गाभारा दुधानं भरायचं ठरलं आणि प्रत्येकाने हा विचार केला की मी माझं तांब्याभर पाणी टाकल्यानं काय फरक पडेल. आणि सकाळी उठून लोकांनी बघितलं मंदिर उघडताना तर मंदिरात नुसतं पाणीच पाणी होतं, एकानंही दूध टाकलं नव्हतं. मग सगळेच जर पाणी घालणार असतील तर दूध येणार कुठून? सगळेच जर स्वतःला दुःखी समजणार असतील तर सुखी होणं येणार कुठून? सुख हे मानण्याची गोष्ट आहे आणि ईश्वराच्या सानिध्यात हे सुख सहजपणे मिळून जातं. काहीही शिल्लक राहत नाही हो. खरं तर सगळ्यात मोठी अवघड गोष्ट तीच आहे. मला ही जी सगळी पंडित मंडळी फलश्रुती म्हणतात ना, त्याचं जरा आश्चर्य वाटतं. देव दिसल्यावर काय होतं हो? साधं गणित आहे. देव दिसल्यावर काय होतं? देव दिसणं म्हणजे काय होणं आहे या प्रश्नाचं उत्तर कोणी देऊ शकेल? देव दिसल्यावर काय होतं या प्रश्नाचं उत्तर विवेकानंदांनी परमहंसांच्या प्रसंगात आहे. विवेकानंदांनी परमहंसांना विनंती केली की गुरुजी, तुम्हाला एवढी देवी दिसते तर एक काम करा ना, देवीला स्वतःसाठी चांगलं आयुष्य, नोकरी, पगार, धन मागा ना. परमहंसांनी सांगितलं, अरे मला नाही जमायचं, तूच करून बघ. विवेकानंद कालीमातेच्या समोर उभे राहिले आणि प्रत्यक्ष कालीमाता अवतरली म्हणे. यातला चमत्काराचा भाग वगळू, पण प्रत्यक्ष कालीमाता अवतरली म्हणे. आणि कालीमातेनं विवेकानंदांना वरदान मागितलं. विवेकानंदांनी हात जोडले, माते ज्ञान दे, विवेक दे, वैराग्य दे. बाहेर आले. गुरुजीने विचारलं, नरेंद्रा काय मागितलंस? ते म्हणाले, काय झालं गुरुजी माहीत नाही, पण मी तर असं बोललो. ते म्हणाले, वेडायस का? तुला काय मागायचं आहे? सत्ता दे, संपत्ती दे,
सुख दे असं मागायचंय तुला, तू जा, परत जा. दुसऱ्यांदा कालीमातेसमोर गेले, प्रत्यक्ष कालीमाता अवतरली. भक्ताची ताकदच प्रचंड मोठी असते हो. परमहंसाची ताकद ती परमहंसांची ताकद होती. पुन्हा कालीमाता समोर उभी राहिली. कितीदाही बोलवा, चल देवी ये म्हटलं की येते. गुलाम असते हो, गुलाम असते देव भक्तांची. ती ईश्वर परमेश्वराचा गुलाम असतो आणि हे वारंवार परमेश्वराने सांगून ठेवलंय. तो वल्लभा मी कांतू असं म्हणतो कृष्ण. तर तो वल्लभा मी कांतू, माझा भक्त, माझा प्रिय भक्त जर असेल ना तर तो माझा वल्लभ आहे, नवरा आहे आणि मी त्याची बायको आहे. इथपर्यंत ईश्वर स्वीकारायला तयार आहे. तो पुन्हा परमहंसाच्या विनंतीनुसार कालीमाता अवतरली. पुन्हा विवेकानंदांनी काय बोलावं, माते ज्ञान दे, विवेक दे, वैराग्य दे. झालं, पुन्हा बाहेर आले. तिसऱ्यांदा हीच कृती झाली, माते ज्ञान दे, विवेक दे, वैराग्य दे. मग विवेकानंद बाहेर आले, म्हणाले गुरुजी ही काय भानगड आहे, मी तर संपत्ती मागायला गेलो होतो, मी नोकरी मागायला गेलो होतो, पण मी ज्ञान दे, विवेक दे, वैराग्य दे म्हणालो. ते म्हणाले अरे हे तर आहे, देवत्व प्राप्त करणं म्हणजे काय, देव दिसणं म्हणजे काय, तर या सगळ्या मोहातून दूर होणं आणि खऱ्या सुखासाठी आवश्यक असलेल्या गोष्टीची प्राप्ती होणं. कुठे देव समोर दिसलाय, माझ्या पोराचं भलं कर, मला एक घर दे, मला 1000 रुपये दे, मला 10 लाख रुपये दे, या भावना कधीच देव दिसल्यावर शिल्लक राहत नाहीत. उलट हाव, लालसा, लोभ, मोह या गोष्टी संपून जातात. तो दिसणं ही आयुष्याची परमोच्च प्राप्ती आहे हो, परमोच्च प्राप्ती आहे. या सगळ्या सुखांच्या पलीकडची प्राप्ती आहे ती. आणि या सगळ्या सुखांच्या पलीकडची प्राप्ती देव दिसल्यावर होणार असेल तर या सुखाच्या नगण्य गोष्टी त्यापुढे काहीच वाटत नाहीत, अगदी मनाला स्पर्शून सुद्धा जात नाहीत. मला वाटतं वारीत हे सुख मिळतं का आपल्याला? तिथे ना पैशाचा हव्यास आहे, ना काही मिळावं अशी भावना आहे. एकमेकांना माऊली म्हणत, एकमेकांचे पाया पडत, टाळांचा जयघोष करत, मुखी नाम घेत, विठोबा रुक्माई करत करत पंढरपूरपर्यंत पोचणं आणि त्याचं रूप मनात साठवून घेणं. दृष्टी पुढे राही ऐसाची तू देवा, जो मी तुझं पाहे पांडुरंगा, ही एकच ओळ खूप मोठ्या सुखाची प्रतिकृती नाही आहे का? खूप मोठं सुख आपल्याला सांगत नाही आहे का? बस त्या सावळ्याचं रूप मनात साठवून ठेवण्यासाठी, त्याला पुन्हा पुन्हा भेटण्यासाठी. आणि याच सुखाचा मार्ग, हाच सुखाचा मार्ग. मी सुरुवातीला म्हटलं होतं, वारी ही पायवाट नाही आहे, वारी ही विचारांची वाट आहे. आणि ही विचारांची वाट तुडवत पांडुरंगाला भेटण्याचं, पांडुरंगाला पाहण्याचं सुख मिळवण्यासाठी या वारीत सहभागी व्हायचं आहे. माऊली, पुन्हा पुढच्या मुक्कामी भेटणार आहोत, पुन्हा नव्या विषयावर बोलणार आहोत. तोपर्यंत तुम्ही बघतच राहणार आहात अॅनालायझर, या वारीत सहभागी होणार आहात, सबस्क्राईब करणार आहात आणि बेल आयकॉन दाबणार आहात. आपली भेट नियमित होत राहील. माऊली, नमस्कार.